नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये थोडं सहनशक्तीवर बोलणार आहे. सहनशक्ती किती महत्त्वाची आहे जीवनामध्ये. एक आनंद, एक आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी सहनशक्ती खूप आवश्यक आहे. कारण सहनशक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास पण राहत नाही. कारण एक भीती निर्माण होते. सहनशक्ती म्हणजे की की आता एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आहे, किंवा मग अशी काही गोष्ट आपल्याला करावी लागत आहे, म्हणजे अशी काही गरजेची, अशी काही आवश्यक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये थोडासा मानसिक त्रास होत आहे, किंवा मग थोडा फिजिकल लेवलवर त्रास होत आहे, शारीरिक थोडा त्रास होत आहे. तर तिथे जर आपली सहनशक्ती नसेल तर आपण तिथे गिवअप करून देऊ. खूप लवकर गिवअप आपण तिथे करून देऊ. तर त्याच्यामुळे सहनशक्ती खूप आवश्यक आहे. कारण कुठेही आपण बघतो की मोठमोठे प्लेयर्स बघतो, मोठमोठ्या क्रिकेट मॅचेसमध्ये प्लेयर्स, फुटबॉलमध्ये प्लेयर्स, तर सर्व काही ठीक आहे, चांगलं चालू आहे, तर ते तर खेळणारच. पण कधीकधी अशा अशी वेळ येते की वेदर कंडिशन्स ज्या राहते त्या म्हणजे आपल्या हिशोबाने नाही राहत, किंवा मग काही शारीरिक दुखापत होते, पण तरीही ते प्लेयर्स खेळतात. कारण त्यांच्यामध्ये खूप सहनशक्ती राहते, आणि सहनशक्तीमुळेच ते आज त्या पातळीवर गेलेले आहे. कारण मला आठवते की एकदा मी एक मॅच बघत होतो, म्हणजे IPLचीच मॅच होती. विराट कोहली त्यामध्ये बॅटिंग करत होता. तर विराट कोहली विराट कोहली फिल्डिंग करत होता, म्हणजे RCBची पहिल्यांदा बॉलिंग होती. तर फिल्डिंग करता करता एक कॅच घेता घेता तो पडला. म्हणजे तो जो बॉल आहे तो तसा कॅच पकडली, पण अशी बरोबर पकडण्यात नाही आली, आणि अशी इथे बोटावर बसली, आणि मग तो पडला, आणि त्यामुळे त्याचं जे बोट आहे ते इथून असं फाटल्या गेलं, आणि 6 ते 7 टाचे त्याला त्या त्या किस्स्यादरम्यान लागले. म्हणजे त्या दुखापतीमध्ये त्याला 6 ते 7 टाके त्याला पडले. पण 6 ते 7 टाके पडून पण तो बॅटिंग करायला आला. पेन किलर त्याने घेतलं असेल, पण तरीही दुखापत एवढं फाटल्यानंतर दुखापत तर तिथं होतच असेल, आणि तेवढ्या दुखापतीमध्ये पण तो येऊन खेळला, आणि चांगले रन्स त्याने काढले. म्हणजे जवळजवळ 70 ते 80च्या दरम्यान त्याने रन काढले. तर त्यावेळेस म्हणजे तो जो मोमेंट होता तो खूप अप्रतिम मोमेंट होता, की एवढी दुखापत होऊन सध्या तो प्लेयर खेळत आहे, आणि तो असा खेळत आहे की जो जसा नेहमी नॉर्मल कंडिशन्समध्ये खेळतो त्या पद्धतीने तो तिथे खेळत होता. चौकार षटकार पूर्ण लावत होता. तर त्या गोष्टीने मग त्यांचा कॉन्फिडन्स आणखी वाढतो की यार मी म्हणजे एवढ्या चॅलेंजिंग कंडिशनमध्ये खेळतो. माझं बोट फाटलेलं असताना, टाके त्याच्यावर बसलेले असताना पण मी सनासन बॉल मारत होतो, त्याच्यातून रक्त येत होतं, पण तरी मी म्हणजे शरीराच्या वर उठलेलो होतो. त्यावेळेस मी एक म्हणजे एक ज्याला आपण आत्मा म्हणू शकतो, आत्माच्या लेवलवर तो खेळत होता. तो शरीर तिथे त्याच्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट झालं होतं की नाही, तू म्हणजे तुझ्या वर आहे मी. जे की आध्यात्मिकतेचं जे उद्देश आहे की शरीराच्या मनाच्या वर, तर ते विराट कोहली त्यावेळेस म्हणजे तो तिच्या वर उठला. शरीर दुखापत होत होती त्याला, पण तरी तो त्याच्या वर उठला. म्हणजे त्याचा फरक त्याच्या मनावर पडला नाही, आणि मन ऑब्वियस आहे, मन त्याला सांगत असेल की बस यार, म्हणजे
खेळू नको किंवा मग थोडं थांबून जाय, नंतर ये बॅटिंग करायला. म्हणजे उशिरा पण येऊ शकला असता तो, पण नाही, तो ओपनिंगलाच आला. तर तशा इन्सिडेंटमधूनच आपली जे आहे ते सहनशक्ती वाढते, आणि सहनशक्ती वाढली की मग आत्मविश्वास वाढतो की भाई मी एवढ्या खराब परिस्थितीत पण उत्कृष्ट खेळलो, तर मी लाईफमध्ये कुठलेही चॅलेंज ॲक्सेप्ट करू शकतो. पण तसं आपल्या बाबतीत घडत नाही. म्हणजे जनरली तसं घडत नाही की आपल्याला थोडीशी काही कंडिशन्स वगैरे परिस्थिती आपल्या विपरीत गेली की आपण तिथून पाय मागे घेतो आणि म्हणतो की अरे नाही 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 नाही, आपल्याकडून जमणार नाही यार, मला होणार नाही, आणि नाही मला जमत नाही, मला खूप ऊन लागते, मला गरमी होते, मला थंडी लागते. नाही, असं म्हणून चालणार नाही. असं म्हणून आपण म्हणजे जो जो आनंद आहे त्यावेळेस त्याला जो झालेला आनंद असेल तो आपण व्यक्त करू शकत नाही शब्दात. आणि तसंच आपल्याला आपल्या शरीराच्या वर उठून जर आपण काही केलं, मनाच्या वर उठून जर आपण काही केलं, तर तो जो आनंद राहते, त्याच्या आनंदाची जी लेवल राहते ते काही वेगळीच लेवल राहते. आणि तेव्हा जो आत्मविश्वास वाढतो तो काही वेगळ्याच लेवलवरचा असतो की आपल्याला ते ते आतमध्ये आपल्या आत्मापर्यंत, आपल्या मनापर्यंत आपल्याला वाटते की नाही, आता मी सहन करू शकतो. ते सहनशीलता माझ्यामध्ये आलेली आहे. म्हणजे लाईफमध्ये काही चॅलेंजेस आले, सपोज काही एखादा तुम्ही काही नवीन गोष्ट स्टार्ट केली, काही नवीन शिकणं चालू केलं, नवीन काही खेळणं चालू केलं, एखादा उपक्रम चालू केला. खूप सारे उपक्रम आपण चालू करू शकतो जीवनामध्ये. ते चालू केलं तर त्यामध्ये चॅलेंजेस आले आणि काही अशा परिस्थिती आल्या की ज्या आपल्या मनाच्या विरुद्ध होत्या, मनाच्या विपरीत होत्या, पण त्याला सामोरे जाणं आवश्यक होतं. तर अशा परिस्थितीतून आपण जेव्हा वर निघतो सामोरे जाऊन, त्या सिच्युएशनमध्ये आपला आत्मविश्वास खूप वाढते, आपली सहनशक्ती वाढते, आणि आपण मग एकदम रिलॅक्स होतो. म्हणजे भीती राहते, जे एक इमॅजिनरी जे फिअर असते, एक भीती असते आपल्या मनात की अरे असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, तर आपण ते भीतीपासून दूर पडत असतो. पण आपण भीती इथे आहे आणि आपण डोळ्यातनी डोळे घालून पाहते की ठीक आहे, हां काय म्हणणं आहे तुझं, हां असं असं झालं, असं असं होईल, तसं तुझं, हां ठीक आहे, पाहून घेऊ काय होते, पाहून घेऊ. आपण जेव्हा सामना करतो त्यावेळेस ती भीती गायब होऊन जाते आणि तेव्हा तो आत्मविश्वास वाढतो. जसं एक भूत प्रेताच्या बाबतीत म्हटलं जाते की जोपर्यंत तुम्ही तो भूताला भीत राहता अंधारामध्ये की अरे तिथं भूत आहे, तिथं भूत आहे, तोपर्यंत तुम्हाला भीती वाटते. पण जेव्हा तुम्हाला येते मनात की अरे नाही, मला फिअर नको, भीती नको, की ठीक आहे बघू काय कुठला भूत आहे बघू, तुम्ही लाईट चालू करता, ठीक आहे पाहू दे, कुठे आहे भूत, कुठे आहे भूत, भूत गायब, असं राहते. तर जोपर्यंत आपण ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत नाही आणि त्याला समोरे जात नाही, तोपर्यंत जीवनामध्ये बदल होणं हे खूप कठीण आहे. आणि जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत जे एक ऐश्वर्य आहे, जी एक मजा आहे जीवनामध्ये, जो जॉय आहे तो येत नाही. आणि तो जॉय आल्याशिवाय जीवनाची मजा येत नाही.